मुंबईमध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। मात्र आज सकाळपासून मुंबईत पावसाने जराशी विश्रांती घेतली आहे। त्या मुंबईकर घराच्या बाहेर मॉर्निंग वॉकसाठी पडलेले आहेत। मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। पाहूया मुंबईतील मरीन ड्राइव्ह या ठिकाणी मी सध्या आपण पाहू शकतो की आज सकाळपासून पावसाने उसंत दिल्यामुळे संपूर्णपणे मुंबईमध्ये सर्व मुंबईकर घराच्या बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। मरीन ड्राइव्ह या परिसरामध्ये मुंबईकर मॉर्निंग वॉकसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। पाठीमागच्या आठवडाभर मुंबईमध्ये सलग पाऊस असल्यामुळे मुंबईकरांना मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराच्या बाहेर येत नव्हतं। मात्र मुंबईकर आज सकाळच्या सुमारास घराच्या बाहेर पडलेले आहेत। खरं तर अरबी समुद्र सुद्धा काही प्रमाणात आपल्याला खवळलेला पाहायला मिळतंय। आज दुपारच्या दरम्यान 3:30 ते 4:45 या दरम्यान मुंबईतील अरबी समुद्राला सुद्धा भरती येण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांनी घराच्या बाहेर पडू नये असंही हवामान खात्याने केलेलं आहे। याचबरोबर मुंबईमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वाऱ्याचा वेग सुद्धा आज असणार आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज दिवसभर मुंबईमध्ये पावसाचा अंदाज कशा पद्धतीने असणार आहे। याचबरोबर मुंबईतील शाळा महाविद्यालय सुद्धा आज सुरळीत आहेत। त्याचबरोबर काल काही प्रमाणात मुंबईसह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शाळांना सुट्टी दिली होती। याचबरोबर मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुद्धा काल खोळंबली होती। मात्र आज संपूर्णपणे लोकल वाहतूक याचबरोबर इतर वाहतूक सुद्धा सुरळीत आहे। त्यामुळे मुंबईतील एकूणच आज हवामान कशा पद्धतीचं असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन हमीदसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।